नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे सगळे जे निराधार बांधव आहेत, तर या अंतर्गत त्यांच्यासाठी मार्च महिन्यासाठीची जे हप्ता आहे, पेन्शन आहे, हा कधीपर्यंत येणार आहे, त्याची संभावित तारीख याबाबतचे अपडेट विश्वासू जे शासकीय अधिकारी आहेत यांच्यामार्फत प्राप्त झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत, की फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता सुरुवातीलाच आला या महिन्याच्या, तर मार्च महिन्याचा कधीपर्यंत येऊ शकतो? सगळी माहिती जाणून घेऊयात. तर यामध्ये जर पाहिलं तर या योजनेअंतर्गत पाहू शकता विविध जे बांधव आहेत, निराधार बांधव, लाभार्थी यामध्ये लाभ घेतात. मग यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, याबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती, विधवा महिला, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील. तर असे सगळे लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेतात. तर या योजनेअंतर्गत मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा कधीपर्यंत येईल? महत्त्वाचे अपडेट आहेत, जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. आता मार्च महिन्यासाठीचा हप्ता आपण या अगोदर पाहिलं होतं. जर आपण ट्रेंड पाहिला, म्हणजे या अगोदरचं पाहिलं होतं, तर जानेवारी असेल, डिसेंबर असेल, प्रत्येक महिन्यासाठीचा हप्ता उशिरा आला होता. मात्र राज्य सरकारकडून कौतुकास्पद जी बाब आहे ही झाली, पाहू शकता गेल्या महिन्यामध्ये. आता डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता हा जानेवारी महिन्यासाठीच्या सुरुवातीला आला. त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये हप्ता अपेक्षित होता की लवकर येईल, मात्र तो सुद्धा जानेवारी महिन्यासाठीचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यासाठीच्या पहिल्या तारखेमध्ये आला. आणि त्याच वेळेला एक अनपेक्षित बाब म्हणजे राज्य शासनाकडून फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता त्वरित जाहीर करून पहिल्या 10 दिवसामध्ये फेब्रुवारीच्या तो हप्ता आहे तो सुद्धा लगेचच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला. म्हणजे निराधार बांधव असतील, यामध्ये इतर योजनेअंतर्गत लाभ घेणारे बांधव, त्यांच्यासाठीचा हप्ता 1500 आणि 1500 3000 15 दिवसामध्ये जमा झाले. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी 2500 आणि 2500 5000 दोन्ही महिन्यासाठीचे 15 दिवसामध्ये जमा झाले. मात्र आता वेळ आहे, पाहू शकता लाभार्थी जे आहेत, मार्च महिन्यासाठीचा हप्ता कधीपर्यंत येईल याची वाट पाहत आहेत. कारण आजची तारीख पाहिली आपण, आजची तारीख 24 तारीख आहे. म्हणजे याचा अर्थ आता पुढच्या 28 तारीख या महिन्यासाठीची शेवटची 28 फेब्रुवारी, तर 4 दिवस बाकी आहेत. मार्च महिन्यासाठीचे अपडेट शासन निर्णय येईल की डायरेक्टली पोर्टलवर अपडेट जारी करून लाभार्थ्यांचा हप्ता जमा केला जाईल, असा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जी काही अपडेट जी आहे शासकीय अधिकाऱ्यांकडून, विश्वासू शासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याकडे प्राप्त झाली आहे, यानुसार त्यांचा जो हप्ता आहे लाभार्थ्यांचा, निराधार बांधवांचा, हा यावेळेला सुद्धा पोर्टलवर नोटिफिकेशन परिपत्रक जारी करून मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा केलं जाईल. म्हणजे 6 ते 7 तारखेपर्यंत जमा होऊ शकतो. याचा अर्थ हे परिपत्रक जे आहे पोर्टलवर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे याच आठवड्यामध्ये जाहीर होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आज मंगळवार असून पुढच्या 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या 3 दिवसामध्येच परिपत्रक जारी होईल. एकदा का परिपत्रक जारी झालं की त्या संदर्भात सुद्धा आपण लगेचच अपडेट देऊन व्हिडिओ घेणार आहोत. ती अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात अगदी पोहोचवण्याचं कामसुद्धा आपण करणार आहोत. सध्याच्या घडीला शासकीय अधिकाऱ्यांनी असं म्हटलंय की काळजी करण्याचं कारण काहीच नाहीये. कारण ज्या पद्धतीने गेल्या महिन्यासाठीचा हप्ता त्वरित जमा झाला होता, त्या पद्धतीनेच या महिन्यामध्ये सुद्धा हप्ता जमा होणार आहे. लवकर झाल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना, त्याचबरोबर 3 योजनेवर काम करणारे सगळे जे शासकीय कर्मचारी आहेत, यांना पडताळणीसाठी वेळ मिळाला आहे. त्याचबरोबर जे नवीन यामध्ये योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे नवीन लाभार्थी जोडले आहेत, येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये त्यांचासुद्धा लाभ जो येत नव्हता, त्यांचीसुद्धा कारवाई केली जात आहे. त्यामुळे अद्यापही के-वाय-सीमध्ये तुमची काही अडचण असेल, काही समस्या असेल, तर निराधार शाखेमध्ये जाऊन जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुमचं समस्येचं निराकरण करा. जेणेकरून तुमचा लाभ हा वेळेवर मार्च महिन्यासाठीचा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. त्याचबरोबर एप्रिल महिन्यापासूनचा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत, ते सुद्धा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये सांगितल्यानंतरच, जेव्हा तुम्हाला परिपत्रक दिले जाईल किंवा सांगितलं जाईल, त्यानंतरच जमा करायचे आहेत. दुसरी एक मुख्य गोष्ट म्हणजे नवीन पोर्टल, आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली होती की दिव्यांग सहाय्यक पोर्टल ही जारी झालेली आहे. आणि या पोर्टलवर सुद्धा 14 योजनांमध्ये निराधार योजनेचा समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणजे डायरेक्टली त्या पोर्टलवरून अर्ज केला जाऊ शकतो.
KYC अपडेटसुद्धा केली जाऊ शकते. लवकरच अजून सुविधा फ्युचरच्या आहेत या पोर्टलवर अपडेट केली जातील. तक्रारसुद्धा केली जाऊ शकते. अशा सगळ्या सुविधा दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलची स्वतंत्र निर्माण करण्यात आली आहे. त्या अंतर्गत दिल्या जाणार आहेत. अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी किंवा निराधार बांधवांसाठी खूपच चांगली, महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे त्यांचा जो मार्च महिन्यासाठीचा हप्ता आहे, येत्या 10 ते 15 दिवसामध्येच म्हणजे 6 ते 7 तारखेपर्यंत मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जमा होणार आहे, अशी खात्रीलायक अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. लवकरच या संदर्भातलं ऑफिशियल अधिकृत शासनाचं परिपत्रक आपण जाहीर करणार आहोत. आल्यानंतर ते अपडेट देणार आहोत. सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.